वेलकम टू माय ब्लॉग. जय भीम सर्वांना. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगसोबत तुमच्यासोबत आलेलो आहे. आणि आज मी जात आहे दादर चैत्यभूमीला. ॲक्च्युली आपली नवतरुण हितवर्धक मंडळाची टोकारडे या गावची संयुक्त भीमजयंती जी आहे ती 12 मे 2025ला आम्ही आयोजित केलेली आहे. तर या कार्यक्रमासाठी जी भीमजयंतीला जे आपण म्हणतो खरेदी वगैरे काय पताके असतील, झेंडे वगैरे असतील, चैत्यभूमीला जाऊन मी घेणार आहे. तर आपले बरेचसे ओळखीचे स्टाफ्स वगैरे म्हणजे तिथे काम करणारे वगैरे लोक आहेत, ज्यांचे स्टॉल्स वगैरे आहेत, पुस्तकं खरेदी पताका, ते आज मी दाखवणार आहे तुम्हाला की आपण काय घेणार आहोत काय नाही. तर आता मी आहे नवी मुंबईमध्ये आणि इथून आता मी निघतो आहे आणि थोड्याच वेळात दादर स्टेशनला पोचून मग चैत्यभूमीवरून आपण खरेदी करणार आहोत. तर काय व्हरायटीज आहेत काय नाही बघूया. खूप गरम होतं आहे आणि मी तर पार्किंगला लावली आहे गाडी. तर ऊन ॲक्च्युली खूप आहे आणि तिथून ट्रेन पकडून डायरेक्ट भेटू आपण दादरला. सो मंडळी आपण आलो आहे आता इथं दादर स्टेशनला. मी उतरलं तर खूप गर्दी आहे आणि बापरे बाप ऊन तर एकदम डेंजर. तर आता जातो इथून, भेटूया थोड्याच वेळात तिकडे. आता निघालो आहे मी जस्ट चालत चैत्यभूमीला. इथून बहुतेक मला चालत जायला बहुतेक 15 ते 20 मिनटं लागते आणि त्या 15 ते 20 मिनटामध्ये चैत्यभूमीचं मेन डोअर तिथून ॲक्च्युली स्टॉल्स वगैरे लागतात. लेफ्ट साईडला, राईट साईडला आपली जी बीच वगैरे आहे तर ती राईट साईडला ॲक्च्युली बीच वगैरे आहे आणि लेफ्ट साईडला चैत्यभूमीच्या मेन गेटला गेल्याच्या नंतर आतमध्ये सगळे स्टॉल्स आहेत. तिथे आपल्या ओळखीचे सागर मोहाळे म्हणून आपले एक जम्मा बांधव आहेत, त्यांच्याकडूनच आपण आज खरेदी करणार आहोत. बट ॲक्च्युली मी त्यांना विचारलं नाही की म्हणजे त्यात अवेलेबल आहेत की नाही. सो बघूया. आज गर्दी आहे दादरला. आज 1 मे महाराष्ट्र दिनसोबत आज कामगार दिनसुद्धा आहे, ज्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपल्या देशातील महाराष्ट्रातील खूप मोठमोठ्या क्रांतिकारांनी आपलं योगदान दिलेलं आहे. आणि त्याच्यासोबतच कामगार दिन तर कामगार दिन बाबासाहेबांची देण आहे. बाबासाहेबांनी स्वतः कामगारांसाठी एक लीगली घटनेची अंमलबजावणी केलेली आहे. तर सोबतच सर्वांना कामगार दिनाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्याला माहिती असलं पाहिजे की डॉक्टर साहेब आंबेडकरांनी या आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या इंडियामध्ये कामगारांसाठी जे योगदान दिलेलं आहे ते काय आहे, स्त्रियांना त्याच्यामध्ये काय बेनिफिट आहे, त्याच्यासोबत आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. मी चैत्यभूमीला आता जस्ट पोचलेलो आहे, जस्ट गेटवर आहे, दाखवतो तुम्हाला. सो मी जस्ट पोचलो आहे दादर चैत्यभूमीला. आता इथून मेन गेटवरून आतमध्ये जाऊन एक बुक्स वगैरे घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत झेंडे वगैरे, फ्लॅग्स वगैरे बघूया. हां अरे भाऊ जय भीम. काय हो हे चालू घ्यायला बोललं तर तुमच्याकडेच घेतो काय ते आहे ते.
मला याचे पंचशिलेचे ते 2 आणि 2 याचे निळेवाले जयभीमचे. एक 1 मीटरचे आहेत ना. आणि निळे पण हवेत 2 जयभीमचे. याची काय प्राइस आहे? 400 एक. हे 500चं आहे नवीन. नवीन एडिशन आहे. किंमत पण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. सेमच आहे फक्त आता थोडं अपडेट केलं. अच्छा. हे चालेल हिंदू कोड बिल अनटचेबल आहे. विचारतो. हे पण सेम प्राइस? हो सेम. कोण? हो हो. ह्याच्या एकात किती आहेत? एक 85 एका मध्ये सांग मला. नाही म्हणूनच ॲक्च्युली हे जयंती आल्यावर खाली पडतात ना, म्हणून आपण हे व्यवस्थित घेतो. आणि हे कसे लावतो ना आपण, तर हे आपण विहाराच्या ह्याच्यातच लावतो. तर विहाराच्या ह्याच्यावर लावल्याच्या नंतर मग ते कसं तिथून आपण कलेक्ट करतो. म्हणजे पाय बी ह्या पंचशिलेच्या ह्याच्यावर पडत नाही. मग ते काय वर्ष बंद केले. अशा प्रकारचे बॅचेस वगैरे पण भेटतील. हो. त्याचा लडाख फ्लॅग वगैरे आणि असे पण या किचन्स वगैरे पण आहेत, त्या पण भेटतील तिथे आलं तर. आणि आतमध्ये बसायला सांगितलं, खूप गरमी आहे. बघूया आता काय 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 नाही. हे 20चे आहेत का? हे 15चे आहेत, हे 20चे आहेत. हे 20चे आहेत आणि हे 15चे आहेत. चालतील, हे पण चालतील. आणि हे तेच तेच सेम आहेत काय? हा सेम आहे. तुला मी देते मी काढून तुमचे कोणते पाहिजे, किती पाहिजे आहेत. 10 वाले नाही आहेत का? द्या ना. आमच्याकडनं 18 रुपये घेतो. काय बोलतो? 18 रुपये बनवायला लागतं. हा छान आहे ते पण. तू बघ याच्यातले कुठले पाहिजे ते सांग. थांबा. ते पण चांगले, ते पण चांगले. ब्ल्यूमध्ये येतात का? हे ब्ल्यूमध्ये पण येतात. हा 20वाला आहे का? हो. आणि हा 50ला, हा 20ला. मुक्ती गणपती 5. बघा भेटेल खालीच असेल. खूप गरम होतं बाई, खूप गरम. तो 7 विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी. ठीक आहे, पॅक कर. हो झालं. प्लेट्स आहेत.
वेगवेगळ्या प्रकारची एक घेतलं आणि एक. सो मी जस्ट खरेदी वगैरे केलेली आहे ती बघा, तुम्ही बघू शकता. तरी पॅकेट्स वगैरे सगळे पॅकिंग वगैरे घेतलेली आहे मी. आणि आता जस्ट चैत्यभूमीला मी इथे गेटच्या बाहेर आहे. आता काही आतमध्ये जात नाही मी, वरती तरी शॉपिंग घेतलेली आहे. तरी ओपन करून मी तुम्हाला दाखवतो मी काय घेतलं आहे काय नाही, कितीला आहे, की कॉस्ट आहे. तर इथे खूप चांगल्या पद्धतीने जरी तुम्ही बघू शकता, एकदम पद्धतशीरपणे तुम्हाला काही गोष्टी मिळतात ज्या पण आहेत. आणि इथे जर आलं तर तुम्हाला व्हरायटी बघायला मिळतात. बाकीच्या इथे जर गेलं तर तुम्हाला तिथे व्हरायटीची वगैरे थोडीशी कमी मिळेल. बट इथे झालं तर इथे बघू शकता तुम्ही खूप स्टॉल्स वगैरे आहेत. तर या स्टॉल्समध्ये तुम्ही कधीसुद्धा येऊन घेऊ शकता. आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे साहित्य वगैरे मिळतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे साहित्य घ्यायचे असतील किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे बुक्स या कुठल्याही वेगळ्या प्रकारच्या वस्तूच घ्यायच्या असतील, समजा बुद्धिस्ट ॲडिशन्समध्ये कुठल्या वस्तूज वगैरे घ्यायच्या असतील तर तुम्ही अशा गोष्टी येऊन घेऊ शकता. आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये आहे. पुस्तकांची बेस्ट प्राईज आहे, त्या बेस्ट प्राईजमध्ये विकतात इथे. तुम्हाला रायटिंग अँड स्पीचेस पाहिजे असेल तुम्ही ऑर्डर करू शकता आधी खूप दिवसांपूर्वी. तुम्हाला म्हणजे 1 वीक आधी ऑर्डर जरी केला तरी तुम्हाला मिळून जातील. तुम्हाला जसे हवे तसे एडिशन्समध्ये तुम्ही घेऊ शकताय. त्याच्या व्यतिरिक्त काय वेगळ्या पद्धतीमध्ये तुम्हाला जर काय हवे, बनवून हवी आहे डिझाईनमध्ये, एम्ब्रॉयडरीमध्ये वगैरे काही झेंडे वगैरे पाहिजे तर तसे तुम्ही घेऊ शकता. तर बहुतेक तरी विहाराची जेवढी पण आहे इथे मी शॉपिंग घेतलेली आहे. म्हणजे काय हवं वस्तू वगैरे त्या आता फक्त राहिले आहेत ते मेन ब्ल्यूमध्ये प्लेन पताके राहिलेले आहेत. आणि काय लेडीजने आमच्या थोड्या महिला मंडळांनी रांगोळ्या सांगितल्या आहेत आणि त्याचे थोडे साचे. तरी ते बघूया आहेत काय असतील तर विचार ओके, नाहीतर मग आपण पुढे जाऊन त्या घेऊया. आणि विहारामध्ये थोडेसे पताके वगैरे लावण्यासाठी प्लास्टिकचे वगैरे जे पताके आहेत ते इथून मी घेणार आहे. आता बघ शॉपिंग झालेली आहे. आता बघूया दुसरीकडे कुठे काय. म्हणजे 600 ते मला नाही भेटले. बट बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे एक्स्ट्रा ज्या पताके जे होते ते वगैरे मी घेतलेले आहेत. आता फक्त रांगोळी आणि ते जे ब्ल्यूवाले प्लेनमध्ये पताके आहेत ते हवे आहेत. आता तेही बघतो बाहेर जाऊन कुठे मिळतात. हे आहे रमाबाई आंबेडकर उद्यान म्हणून एक छोटंसं असं समुद्राच्या असं मधोमध बनवलेलं आहे. ॲक्च्युली काही वर्षापूर्वीच हे ओपन झालेलं आहे आणि खूप उत्कृष्ट प्रकारे हे डिझाईन केलेलं आहे. खूप छान वाटतं, हवा वगैरे खूप छान येते. हे बघा
पूर्ण उन्हाने पूर्ण हे निघालाय, घाम निघालाय पूर्ण, एवढे ताण लागले. तो जस्ट थोडीशी पताक्यांचं थोडंसं राहिलेलं आहे. ब्ल्यूवाले जे प्लेनमध्ये पताके असतात ते बाकी आहेत थोडे. त्याच्या व्यतिरिक्त रांगोळीचे साचे तर काय मिळालेत नाही. ते बोलतात की 6 डिसेंबरला मिळतात. तर 6 डिसेंबरला आता जेव्हा येईन तेव्हा आठवणीने मला घ्यावे लागतील. त्याच्या व्यतिरिक्त बस आता फक्त रांगोळीचं राहिले. तर रांगोळीच्या आणि पताक्यांचं फक्त थोडं कुठं प्लेन पताके ब्ल्यूमध्ये बघायचं. मी निघतोय, थोडं काहीतरी खातोय आणि इथून मग भेटू आपण डायरेक्ट. पताके जर भेटले तर, नाहीतर मग घरी. सो बेसिकली मी ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या आता मी तुम्हाला दाखवणार आहे. कुठल्या कुठल्या गोष्टी घेतल्या त्या की त्या किती रुपयाला पडले. तर सगळ्यात प्रथम हे जे पताके आहेत हे 3 पॅकेट्स पंचशीलेचे 3 ब्ल्यूवाले. तर हे 50 रुपयाला एक पॅकेट. आणि हे जे आहेत ते रेडीमेड नाही, म्हणजे तुम्हाला धाग्यामध्ये किंवा असे वेगवेगळ्या कुठच्याही तारेमध्ये वगैरे असे लावावे लागतील. हे जे आहेत पॅकेट्स, हे पॅकेट्स आपण घेतलेले आहेत. हे रेडीमेड आहेत, म्हणजे याला धागे वगैरे आहेत. हे तुम्ही डायरेक्ट म्हणजे लावू शकता. त्याची थोडी प्राईस 10-15 जास्त असते, पण आठवत नाही ते सेम आहे. आणि हे पंचशिलेचे आणि ब्ल्यूमध्ये झेंडे 4 येते, 4 झेंडे येते. याच्यासोबतच हे शॉल्स वगैरे सॉरी स्कार्फ आहे ते. आणि याच्यासोबत हे विसाच्या प्रतीक्षेत हे पुस्तक आपण विद्यार्थी नोव्हेंबर 16साठी घेतलं, जे विद्यार्थी पास झालेले आहेत 11वी 12वी या विषयांमध्ये. तर वेटिंग फॉर विसा हा पुस्तकाचं टायटल आहे. अस्पृश्यतेच्या कटू आठवणी. तर इंग्लिशमधून एक टायटल आहे आणि विसाच्या प्रतीक्षेत हा मराठी टायटल आहे. याचे 7 पुस्तकं घेतलेली आहेत. त्याच्यासोबतच ही हे गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांचं एक चेन घेतलेलं आहे. 100 रुपीज आहे. अजून एक मी पॅच घेतला होता. हा पॅच घेतलेला आहे मी पंचशीलेचा, जो इथे शर्टच्या इथे कॉर्नरला किंवा जो आपला पॉकेट असतो त्याला टाय करायचं. व्हाईटमध्ये खूप छान दिसतो. तर अशा गोष्टी घेतलेल्या आहेत. बाकीच्या गोष्टी तर रांगोळी वगैरे तिथे घ्यायची. आणि आपली जयंतीची कपाड्याची जयंती आहे. नवतरू हितवर्तक मंडळ यांच्या मंडळाच्या आधिपत्याखाली आपण प्रत्येक वर्षी संयुक्त जयंती जी करतो, ती यावर्षी 14 मे 2025 रोजी आपण आयोजित केलेली आहे. तर याची जी पुढे आता मी जे अजून याचा एक ब्लॉग बनवणार आहे पुढे, जयंतीची तयारी आम्ही कशी करतो. बेसिकली यावर्षी जरा सुट्टी वगैरे नाही आहे, बट तरीसुद्धा प्रयत्न आहेत. आणि बघूया
आता तयारी कशी करायची आहे, काय कसं करायचं, नियोजन कसं करायचं आहे. तर भेटू तुमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला भेटतो. आणि याच्यासोबतच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये खाली टाका. तुम्हाला कॉन्टॅक्ट पाहिजे असेल, तुम्हाला कसं मूर्तिकारांचा कॉन्टॅक्ट पाहिजे असेल किंवा बुक्सचा कॉन्टॅक्ट पाहिजे असेल किंवा तुम्हाला बाबासाहेब काही स्पीचेस वॉल्यूम्स हवे असतील, तर त्याच्यामधून जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट्स टाका. त्याच्यावर मी नक्कीच उत्तर देण्याचा आणि तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. जय हिंद.